शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर कोर्टात काय होणार याकडे नजर. भाजपने रामाचा वापर केला आणि सोडून दिलं. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचा इशारा. परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये आवाजी मतदानानं मंजूर. आता राज्यसभेमध्ये परीक्षा. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन. विधेयक मंजुरीनंतर अमित शहांचं ट्विट. आंदोलकांविरोधात पॅलेट गन चालवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्र्यांचे. गंभीर आरोपांनंतर राहुल गांधींकडून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी. राहुल गांधींनी माफी मागावी. भाजप आक्रमक. काळजी नको, 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी मिळणार. कर्जमाफी रकमेतील तफावतीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची घोषणा. विधिमंत्र्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले. केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई का? मुंबई हायकोर्टाचा एफडीएला सवाल. शालेय मध्यान्ह भोजनावर तुकाराम मुंढेंची नजर. शाळेतील भोजनासाठी एफडीएची नवीन नियमावली. मराठीमध्ये संवाद न साधणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 17 ऑगस्ट नंतर कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. मराठी शिकून घेण्याचंही आवाहन. गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग. गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करा. न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश. राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट. ज्येष्ठ संगीतकार उदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार. ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित. राणी मुखर्जीचाही राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरव. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारतानं घडवला इतिहास. पुरुषांच्या शर्यतीमध्ये भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक. 10 मिनिटं 71 सेकंदात नाशिकच्या दिलीप गावितची सुवर्ण धाव.